रजस्वलेला अशाच पद्धतीने व्रणित व्यक्ती म्हणून सुद्धा बघितले गेले. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आपण कुठे जातो आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, गाडी स्किड झाली आणि आपल्याला लागलं आणि इथनं सगळं सोलवटलं गेलं. आता तुमचं पेन बेअरिंग कॅपॅसिटी चांगली आहे आणि तुम्हाला फार नाही दुखत आहे, इट्स फाईन, गुड. पण तिथे जखम तर आहे. आणि आता ही जखम दिसत असताना मी तुम्हाला म्हटलं की चला आपण जाऊया, थोडं शॉपिंग करून येऊया. आपण रेडी होऊ का? नाही. मग जस्ट बिकॉज यू आर नॉट सीइंग द वुंड इनसाइड युअर युटरस, डज इट मीन की तुम्ही जिम करावं? आणि आजकाल आपण खूप कॉमन कोट ऐकतो की यू आर अनस्टॉपेबल इवन ऑन युअर पिरियड्स. तर मग हे योग्य आहे का? किंवा आपण वेगवेगळं काहीतरी खायला जाणं त्या दरम्यान युजली नाही गरज, अनलेस अँड अंटिल आपण ऑलिम्पिक्स मध्ये आहोत आणि आता काही खरंच नाहीये, आजच मॅच आहे, इट्स फाईन. पण असं नसताना एव्हरी मंथ हे करणं योग्य नाही.